बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातमी अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 15 दिवसात निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला होता। संपूर्ण पक्ष दादांकडे येणार होता असा दावा शशिकांत शिंदेंनी केलाय। तर विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचंही शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतलाय। शिंदेंचा हेतू कळला नसल्याचं म्हणत त्यांनी सुनावलंय। विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय। विलीनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। तर भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका होती असंही त्यांनी स्पष्ट केलं। अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करताना इव्हेंट कशाला असा सवाल सूरज चव्हाण यांनी केलाय। तर चौकशीच्या मागणीत राजकीय धूर दिसत असल्याची टीका देखील त्यांनी रोहित पवारांवर केली आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत मला काही माहिती नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर विलीनीकरणाच्या प्रश्नावर छगन भुजबळांनी कानावर हात ठेवले। अजित पवारांना कामानिमित्त विदर्भातील अनेक नेते फोन करायचे असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलंय। तर विदर्भाच्या त्या नेत्याच्या फोन करण्याला काही वाव नसल्याचं परिणय फुके यांनी म्हटलं। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी चौकशी संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी केलाय। अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी या गंभीर विषयाकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। परभणीतील महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेचा राऊतांनी समाचार घेतलाय। शिंदेंना अभ्यास करण्यास सांगा, फक्त उचलली जीभ लावली दाढीला असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। मंत्रालयातील लाच प्रकरणाची माझ्यावरही जबाबदारी असल्याचं नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे। तर संबंधित प्रकरणाशी संबंध आला तर राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मेलडी रोडवरून मनसे आक्रमक झाले। कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा सवाल करत मनसेनं आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। फ्रान्स राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सेवातीर्थ इमारत संकुलाचं अनावरण करण्यात आलंय। कर्तव्य भवन 1 आणि 2 चंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं। मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झालाय। शिवसेना नगरसेवकांना निषेध करत तात्काळ फोटो काढण्याची मागणी करण्यात आली आहे। माझ्याकडे फंडाची मागणी करण्यापेक्षा कोंबड्या आणि बकऱ्या मागण्याचं अजब आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय। परळी येथील महापशुधन एक्स्पोच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। चांदवडच्या मालसानीमध्ये सकल जैन समाजाच्या णमोकार तीर्थ पंचकल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी महोत्सवाला भेट देत जैन मुनींचे आशीर्वाद घेतले। धुळे महानगरपालिकेच्या भाजपच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती। जळगावच्या चोपड्यात आमदार चंद्रकांत सोनावणेंच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सोनावणेंना उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भामरागड ग्रामीण रुग्णालयासह अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। आरोग्य सेवा चांगल्या दर्जाची देण्यात मागणी करण्यात आली आहे। मंत्री प्रकाश आंबेडकरांनी गडचिरोलीच्या हेमलकसातील लोक बिरादरी प्रकल्पाला भेट दिली। यावेळी त्यांनी पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची भेट घेतली। दरम्यान आंबेडकरांनी रुग्णालय, निवासी आश्रमशाळा आणि आदिवासी भागासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांची पाहणी केली। आता एक मोठी बातमी। मुंबईमध्ये 18 तृतीयपंथी बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे। 18 तृतीयपंथीयांसह एकूण 21 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलंय। यामध्ये 18 तृतीयपंथी, 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। वर्सोवा पोलीस आणि एटीसी पथकानं ही कारवाई केली आहे। आरोपींकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावा जप्त करण्यात आलाय। हे बांगलादेशी कोलकात्यातून अवैधरित्या मुंबईत दाखल झाले। अंधेरी पश्चिमच्या यारी रोड आणि माहीम परिसरात छापा टाकत बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे।
पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी त्यांच्या पहिल्याच बैठकीत शहरातील अनधिकृतरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे। तसंच पालिकेतर्फे वाटण्यात आलेल्या बोगस जन्म प्रमाणपत्राबाबत देखील त्यांनी भाष्य केलंय। बैठकीत शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला। अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या 4 महिन्यात तब्बल 276 बनावट जन्म प्रमाणपत्र आढळून आली असल्याची माहिती समोर ठेवण्यात आली। या प्रकारावरून प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटबाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत। सगळे प्रश्न किरीटबाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत। बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही, कारण खूप मोठा त्यांचा भोगळ कारभार आणि भ्रष्टाचार या ठिकाणी दिसण्यात आला। जवळपास आतापर्यंत जेवढे पेपरवर्कवरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। पण जे ओरिजिनल जन्म प्रमाणपत्र अजूनही लाभार्थीकडे आहेत, बांगलादेशी अनधिकृत लाभार्थीकडे आहे, लाभार्थी म्हणता येणार नाही, अनधिकृत बांगलादेशींकडे ते अजून त्यांच्याकडनं घेण्यात आलेले नाही। पण आता त्यांनी असं सांगितलं की महिन्याभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पत्र घेण्याचं काम करतो। मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्म झाल्याचा कोणता पुरावा नाही, असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे। गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत। मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे। पुढची बातमी। मुंबईच्या नागरी प्रश्नांना बगल दिल्याचं म्हणत बांगलादेशी घुसखोरीवरून आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। मुंबईतील खड्डे, कचरा, रखडलेले फुटपाथ आणि प्रदूषित हवा पाणी यासारख्या गंभीर नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी केवळ बांगलादेश आणि घुसखोर या मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय। आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे भाजपला काही तिखट सवाल विचारले असून हा सर्व प्रकार म्हणजे केंद्रातील भाजप सरकारचं राष्ट्रीय सुरक्षा अपयश असल्याची टीका त्यांनी केली आहे। मला असं वाटतं अनधिकृत परप्रांतीय पण ऍड करायला हरकत नाही त्याच्यामध्ये। पण बांगलादेश अनधिकृत आहे, अनधिकृतच आहेत ना ते। बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांतीय पण अनधिकृत आहेत। सर्वसमावेशक कारवाई असावी अनधिकृत फेरीवाल्यांची। 100% कारवाई थातुरमातुर नसावी, प्रसिद्धीपुरती 1 आठवड्यासाठी नसावी। याचा परमनंट इलाज, परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे।